विरोधकांना अपेक्षित निषेध आंदोलन झालंच नाही। महाराष्ट्राचं जनजीवन सामान्य सुरळीत राहिलं। विरोधकांच्या अपेक्षांना सामान्यांचं सुरुंग पाहायला मिळालंय। बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सामान्यांचा प्रतिसाद मिळाला नाही आणि बदलापूरसह राज्यातील सर्वच शहरांमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत राहिले। रस्त्यावर उतरून आंदोलन न करणाऱ्या जनतेनं विरोधकांच्या अपेक्षांना एका प्रकारे सुरुंग बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर राजकीय पक्षांनी माघार घेतली। मात्र हा बंद जनता घडून आणेल असा विश्वास विरोधकांना होता। मात्र राजकीय पक्ष वगळता सामान्य नागरिक रस्त्यावर आंदोलन करताना दिसलेच नाहीत। ज्या बदलापूरमध्ये अत्याचाराची घटना झाली, आंदोलन झालं, त्या बदलापूरमध्ये जनजीवन सामान्य होतं। बाजारपेठा दिवसभर खुल्या होत्या, रिक्षा आणि बस सेवा सुरू होत्या, दुकानं उघडी ठेवली असली तरी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी व्हावी अशी भूमिका असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। कालपासून कस्टमर आम्हाला विचारत होते बंद आहे, त्यामुळे दुधाचा सप्लाय आम्ही कमी घेतलेला, पण रात्री कारण आम्ही परत दुधाचा सप्लाय वाढवला आणि कस्टमर आता फ्री झाले। कारण 2 दिवस पैसे आधी पण बंद होतं, त्यामुळे टेन्शनचं वातावरण होतं। पण आता सकाळपासून काही नाही, व्यवस्थित आहे सगळं सुरळीत होऊन दे, ज्याला न्याय द्यायचा त्याला न्याय मिळवून दे आणि परत हे प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विरोधकांनी पुकारलेल्या बंदवर सडकून टीका केली। विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती। आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही। विरोधक जनतेच्या भरोशावर होते, पण जनता मात्र बंदमधून सुटका झाल्याचा निश्वास टाकत दैनंदिन कामकाजात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं। जनतेनं राजकीय बंदमधून अंग काढून घेत विरोधकांना चांगली चपराक दिल्याचं सांगण्यात येतं। दिलीप राठोडसह अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।